नमस्कार. एका राजाला 2 राजपुत्र असतात. हो. तर राजा असा विचार करतो, माझ्या पश्चात मी कोणाला राजा बनला पाहिजे. म्हणून तो एक आयडिया करतो. त्याचा असा विचार असतो, की तो राजमहालात असे 2 खोल्या तयार करतो आणि रात्रभर त्या राजपुत्राला त्या खोल्यामध्ये राहायचं असतं. तर एका रूममध्ये एका राजपुत्राला आणि एका रूममध्ये दुसऱ्या राजपुत्राला रात्रभर राहावं लागतं. मग दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच राज राजा जातो आणि एका खोलीचा दरवाजा उघडतो. एक मुलगा येतो, खूप चिडचिड करतो. रूम इतकी घाण होती, तिथे मातीच माती होती, जाळेच जाळे होते. मला रात्रभर झोपच आली नाही. असं ताव-ताव करून तिथून निघून जातो. मग राजा दुसरा दरवाजा उघडतो. तेव्हा राजाला तो दुसरा राजपुत्र म्हणतो, थोडी रूम थोडी खराब होती, माती वगैरे होते, जाळे वगैरे होते. माझ्याकडून जितकं शक्य झालं तेवढं मी स्वच्छ केलं आणि झोपून गेलो. मग राजाने ठरवलं, हा जो दुसरा राजपुत्र आहे तोच राजा बनणार. का? का तर असं आहे, की आलेल्या प्रसंगाला आपण कसे सामोरं जातोय, शांतपणे प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन काढता येईल. जो शांतपणे अ, गोष्ट हँडल करू शकतो, तो अख्ख्या राज्याला तर हँडल करू शकतो, पण स्वतःच्या मनावरही तो राज्य करू शकतो. म्हणून दुसरा राजपुत्राला तो निवडला आणि तो राज्याच्या पश्चात तोच राजा बनेल.